अखेर उबाठाच्या 6 खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन. लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयामध्ये गटस्थापनेला मंजुरी. 6 खासदारांचा गट लवकरच शिवसेनेमध्ये विलीन होणार. एका खासदारानं आई भवानी तर एकानं साईबाबाची शपथ घेतली. शपथेवर विश्वास ठेवणं अनिवार्य होतं. संजय राऊत यांनी केली शपथवीरांची पोलखोल. ठाकरेंच्या खासदारांची पक्षप्रवेशाची तारीख ठरल्याच्या चर्चा. 19 जूनला मुंबईमध्ये पक्षप्रवेशाची शक्यता. सूत्रांची माहिती. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये 6 खासदारांचा होणार पक्षप्रवेश. उबाठाने गुरुवारी बोलावली खासदारांची बैठक. उबाठा खासदारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष. संजय राऊत यांनी संभाव्य फुटीर खासदारांना ठणकावलं. पक्ष सोडून गेल्यास शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. राऊतांनी सुनावलं. कायदेशीर लढाईसाठी तयार राहण्याचा सुद्धा इशारा. आमदार खासदार म्हणजे पक्ष नाही. व्यभिचार इथे सुरू आहे आणि इथेच झिरपतोय. अरविंद सावंत यांचा पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल. पवनराजे हत्येचा निकाल बाजूनं लागावा म्हणून सोबत येण्याचा ओमराजे यांच्यावर दबाव. पत्रकार परिषदेमधून संजय राऊत यांचा गंभीर आरोप. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदासाठी एक भस्मासूर जन्माला घातला. फडणवीस दिल्लीत जाऊ नयेत म्हणून भाजपच्याच नेत्यांकडून प्रयत्न. पक्षफुटीच्या चर्चांवर सुषमा अंधारे यांचा भाजपवर गंभीर आरोप. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी ठाकरेंना दिली साथ. पत्रकार परिषदेमध्ये राजाभाऊ वाजे यांचे डोळे पाणावले. संजय राऊत यांच्याकडून वाजेंचं कौतुक. बंडखोर 2.0 टीम से कैप्टन संजय देशमुख होते. अंदर क्या है बाहर क्या है पब्लिक सब जानती है. फुटीर खासदारांवर सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल. ओमराजे निंबाळकर काल रात्री विशेष विमानानं पुण्याहून दिल्लीत. पहाटे 5:30 वाजता निंबाळकरांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. सही करून ओमराजे पुण्यात परतल्याची माहिती. उबाठाच्या 3 खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची भेट. फुटलेल्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची विनंती. उबाठा खासदार नागेश आष्टेकर शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत. नागेश आष्टेकर यांच्या मुलाची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिकेत सुद्धा मिशन टायगर राबवलं जाणार अशी चर्चा. उबाठाचे नगरसेवक सुद्धा शिवसेनेच्या संपर्कात. शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांचा दावा. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर शरद पवार अलर्ट मोडवर. शरद पवार येत्या 2 ते 3 दिवसात बोलावणार बैठक. सूत्रांची माहिती. नाशिकच्या चांदवडमधील शेतकरी हवालदिल. पावसाअभावी टोमॅटोची पिकं धोक्यात. रोपं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे केविलवाणी प्रयत्न. बाळमानेंच्या भाजप प्रवेशावर प्रश्नचिन्ह. भाजपची विचारधारा सोडणाऱ्यांना प्रवेश नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे संकेत. महाराष्ट्र मंदिर महासंघाचा रासायनिक प्रक्रियेला विरोध. मागणीकडे मंदिर समितीनं दुर्लक्ष केल्यास न्यायालयात धाव घेणार. महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांची माहिती. वाघदेरडी धरणामध्ये 20 दिवस पुरेल इतका पाणीसाठा. मनमाडकर यांच्या समोर पाणी टंचाईचं संकट. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 10.35% पाणीसाठा. महापालिका प्रशासनाकडून पाणी वापरावर निर्बंध. नाशिक शहरात दर शनिवारी पाणी पुरवठा बंद राहणार. नाशिक जिल्ह्यातील धरणामध्ये 23% पाणीसाठा. गंगापूर धरणामध्ये 34% पाणीसाठा शिल्लक. कनेक्टिंग लिंकवर 3 वाहनांचा विचित्र अपघात. भरधाव वाहनांची एकमेकांना धडक. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट इथली घटना. गुजरातमध्ये बस आणि ट्रकची जोरदार धडक. 10 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. वडोदरामधील कोटंबी स्टेडियम जवळची घटना.